हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक हॅलो हॅलो मग हॅलो
अखंड 200 रुपये सोडले देवाच्या बेलभंडारासाठी. संभाळ मास्टर साठी एकदा जोरात टाळ्याचा गजर असू द्या. अखंड 200 रुपये सोडले. बोला बोला आई राजा सदा नंदीचा उदे मार्तंड भैरवाच्या नावानं बोल बजरंग बली हनुमान महाराज की बोल जाग्यावाल्या बाबा की बोल मलारीच्या नावावर Hey!
गण गाईला दसरी मरिया गण गाईला या गावाला गावदेवीला चरणी वेदवाईना गण गाईला दशलाई मागेला चरणी भस्मवाईला देवीला
देवीला मी गण गाईला या गावाच्या गाव देवीला अगं पहिला मी गण गाईला देवीला अरे नितीने मला गजानन गणपतीची स्तुती केली रे भोग दावत पडत आला तो गजानन गणपती म्हणला महाराज बरोबर ओळखीच्या स्थितीचा कार्य नेणारा गणपती बाप्पा म्हणलं बाबा बरोबर म्हणून म्हणलं बाबा गजानन गणपतीला आमंत्रण करून घेतलं म्हणलं बाबा अरे तिने बाबा तिने जोडी निर्माण केली रे त्या पांडुरंगानं जोडी निर्माण केली दादा त्या पांडुरंगानं जोडी निर्माण केली म्हणलं महाराज बरोबर हो घरादारामध्ये नाता ती म्हणला बाबा आणि बायकोची जोडी हो शेतावर नाता ती खिल्लारी बैलाची जोडी आता राहते ट्रॅक्टरची जोडी है का नाही म्हणून म्हणा बाबा जिडे बाबा तिने जोडी निर्माण केली त्या पांडुरंगानं म्हणला बाबा बरोबर अरे रामाच्या मंदिरामध्ये गेला रे तिथं राम आणि सीतेची जोडी म्हणलं महाराज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेला म्हणला बाबा विठ्ठल आणि रुक्मिणीची जोडी विठ्ठल आणि रुक्मिणीची जोडी म्हणला दादा है का नाही कधीतरी आणलं म्हणलं बाबा काशी खंडाचा काळ भैरवनाथाला गेला म्हणलं बाबा तिथं भैरवनाथ आणि जोगेश्वरीची जोडी हो कधीतरी मला जेजुरीला जर गेला तिथं सुद्धा खंडोबा आणि मानू माणसाची जोडी दादा हो तिथे सुद्धा मला जोडी असते म्हणला बाबा ती बरोबर म्हणून म्हणलं थांबा थांबा त्यांना इकडे घ्या कुठे चालले विचारा चला स्थानावर चला मग आम्हाला द्या महाराज यांना भंडारा द्या ओळख द्या आणि भंडारा द्या जेव्हा आम्ही तुमची बोलवणी करू तेव्हा तेव्हा आनंदाने या द्या भंडारा कोण आले तर विचारा कोण आले विचारा सगळ्यांना आपण घेऊ जय मल्हार देवा तुझाच गजर चालू आहे तुझंच कार्य चालू आहे जेव्हा जेव्हा आमंत्रण येईल आपण तेव्हा आनंदाने या चला भंडारा द्या चला स्थानावर चला आम्ही तुम्हाला आमंत्रण देऊ तेव्हा या सांडे महाराज त्यांना पण विचारा कोण आले हा विचारा कोण आले तुम्हाला आमंत्रण करू आम्ही गजर करू तुमच्या नावाचाही कोण आले विचारा आधी कोण आले विचारा तुमच्या नावाचा पण गजर करू आम्ही तेव्हा तेव्हा आनंदाने या जे का असेल कार्य करून घ्या विचारा कोण आहे गावदेवा तुमचाही आम्ही गजर करू आनंदाने यायचं आनंदाने खेळू दे त्यांना चला या ना हा मला आनंदाने राहू दे त्यांना चला दोन राहू दे फक्त थोडं सहकार्य करा थोडं माग सारखा थोडं सहकार्य करा आपल्याला आणि हा मधला रस्ता खुला ठेवा घ्या म्हणून म्हणा बाबा अरे गडबडला बाबा इथं गडबडला ते जिजुरीच्या खंडोबाचा रे महाराज गणगौलन करायसाठी एकदा साऊंड मास्टरांना झाल्या होत्या त्यांचा साऊंड सिस्टम चांगली एकदा त्यांच्याकडे एकदा झाल्या होत्या कारण साऊंड सिस्टम एकदम सुंदर अशी सिस्टम दिल्याबद्दल थोडा आवाज द्या आणि एकदा खरंच डोळ्याचा खरंच जोरात आवाज द्या त्यांना टाळ्या वाजवा टाळ्या असा म्हणून म्हणा बाबा होते बावडामध्ये गेला म्हणा बाबा तिथं सुद्धा पाच नामाची गवळ आपण आलो देवाच्या जागर म्हणलं दादा तिथं सुद्धा गवळ झाली पाहिजे कीर्तनामध्ये गेला म्हणलं बाबा तिथं सुद्धा पाच नामाची गवळ वयचीच्या बाबा तिने गवळालाच म्हणलं बाबा बरोबर आहे दादा म्हणून म्हणलं बाबा पाच नामाची गवळ म्हटलं दादा गवळण कारण कार्यक्रमाला खूप उशीर झालाय
क्या बात है आहा वारे वा तुमच्या बाबा जाऊन सांगा पोरा चांगले काम करता म्हणलं बाबा असं बोल बाबा मराठीत पाऊस आला आता आमच्या निमित्तासाठी एकदा जोरात टाळ्याचा गजर असं द्या जरा बरं वाटत वा 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 म्हणून म्हणलं बाबा आहा पाच नामाची गवळण म्हणलं बाबा गाण्याला जोडी गवळण झाली पाहिजे हा हा, हा. थोडं तुम्ही उठा बरं. झाली दिवाणी 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 राधा सावळ्या पाराती झाली दिवाणी 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 सावळ्या पाराती झाली दिवाणी 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 राधा सावळ्या पाराती झाली दिवाणी 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 राधा सावळ्या पाराती
एकदा टाळ्याचा गजर असू द्या. हॅलो हॅलो. महाराज गणगौलन झाली. हो गंजाळी एवढा आजीचा कार्यक्रम आहे. हा नेहमी तुम्ही गाणे बोलत नाही पण आज तिच्या बोलाच. कोणतं आखाड महिन्याचं पाणी ओके आणि तिचीच मालकीणी इथं बसले आहे, आणि चालेल. तिचाच गोंधळ आहे आज. वा वा तिच्याकडे पहिले गण गवलन झाले. हा. जागरण गोंधळ चालू होण्याच्या आधी जिचा आखाड महिन्याचा गाडा चालतो नक्कीच होणार. तीच मरी मातात, तीच जरी मरी आणि तीच लकाबाई आणि तीच शालाई. हिचा एक गजर होते का ना आखाड महिन्याचं पाणी तिच्याच कार्यात नक्कीच होणार. पडतोय. एक गाणं तिच्या आधी बोल त्या जरी मेरी आईच्या नावानं सांग मला म्हणून म्हणे बाबा नितीने मला गजानन गणपतीची स्तुती केली. गजानन गणपतीची स्तुती झाली. हो राधाकृष्ण सुद्धा विनवणी केली म्हणलं बाबा. बरोबर. म्हणून आता 33 कोटी देवाला पहिलं आमंत्रण करून घ्यायचं म्हणलं महाराज. 33 कोटी देवाला आमंत्रण करून घेतल्याच्या नंतर म्हणून तर जरी मारी मातेचं सुद्धा गाणं होणार बाबा. हे का नाही? बरोबर बरोबर. चला एक जोडी उठा, एक जोडी, एक जोडी उठा, एक जोडी. इथे जवळ आसपास असेल बसेल.
एक जोडी या देववाळाची या शलार परिवाराली जोडी आहे का कोणी कधी हो आमची इथे जवळ आसपास जोडी असत आहे ना. अगं रिमझिम पडती पावसाची सरी ग सरी ग सरी ग माझी निघाली सरी मरी ग माझी निघाली सरी मरी रिमझिम पडती पावसाची सरी ग सरी ग सरी ग माझी निघाली सरी मरी ग माझी निघाली सरी पूर्ण कवडा झाल्यानंतर कारण जरीमरीचा कार्यक्रम चालू आहे आणि तिच्याच कार्यक्रमामध्ये हा काय पडतोय रिमझिम पाऊस पडतोय. नक्कीच चांगला होणार. हा चला सर्वांनी मस्तपैकी जोरात टाळ्याचा गजर चालू करायचा. शेलार परिवार आनंदाचं कार्य आनंद लुटायचंय. सर्वांनी टाळ्याचा गजर सतत चालू राहू द्या. आपली आई वाचून आरती करायची. आग गटबरीला चौक मांडीला वाई गोंधळाला यावे आग गटबरीला चौक मांडीला ओ खोटबाच्या घराला यावे अरे वाईच्या रे गेल्या देवाच्या घराला यावे अरे वाईच्या रे गेल्या देवाच्या घराला यावे
कोटी देवदयाळा जागरणाला यारा साने महाराज खाली बसा. तुम्ही काय बोलता आम्हाला समजलंय का बाहेरची येणारी वारी आपल्यामध्ये येऊ न येऊ. पहिला प्रश्न आहे, तुम्ही शेलार कुळातले. शेलार कुळाची जी मालकीण आहे त्या मालकिणीच्या जोडला तिघी जणी आहेत. त्या तिघी जणी ती कुलाची आहे का पाहुणी आहे, पहिले तिचा इतिहास समजून घेऊ आपण. मग ठरवू काय ते येऊ दे. देव सगळं सारखंच असतं. हा मी सर्व सांगेल तुम्हाला. आपले बोलायला गेलते ना, तुम्ही बोलायला गेलेत का? त्याच्यातली एक पाहुणी आपली आपल्या देवरामध्ये एक पाहुणी आलेले. तिला बाहेर काढले का देवानी?
आपल्या शेलाई मातेने एक पाहुणे बसलेले आपल्या देवारात कुठं वाडे बोलायला. मग तसं येणारा पाहुणा पण काहीतरी कारणास्तव आला असं आपण बघूया. त्याला यायचं एवढं आपल्याला सहाय्य करायला आलाय कशाला ते आणि आपण आहोतच. हा महाराज हा गण झाली गवळण झाली. हो गंजाली गवळण झाली. आपण देवानाही आमंत्रण केलं. हा परत आपण मूळ कार्य लागायचे. हो पण ते कार्य लागताना या गावाची गावपांढरी आणि गावदेव यांनाही आमंत्रण करायचे आपल्याला आनंदाने. परंतु हा माझा एक राहिलेला शब्द हा जागृत गोंधळ हे शेलाई मातेचा आहे. हा जागरण गोंधळ हा जरीमरीचा आहे. आणि जरीमरी तेव्हा कसं चालते एक गजर तुमचा होऊ द्या. कारण हा गोंधळ या शेलार कुणाचा नसून ज्या माऊलीच्या मुळे मी अख्खा महाराष्ट्रभर फिरतो ती माऊलीने देणगी देणारी हीच आहे. माझी कुलाची मालकीन तीच आहे. तुमच्याही कुलाची तीच आहे. मी परका नाहीये. ज्या माऊलीमुळं जिच्यामुळे मी अख्खा महाराष्ट्रभर फिरतो जिच्या जीवावर मी पूर्ण तुमचा पालघर जिल्हा रायगड जिल्हा सर्व ठिकाणी गेलतो ती शेलाई माता म्हणजे माझ्या कुलातली बसलेली आई आहे. तिच्या जीवावर फिरतो पण तिच्या कार्यामध्ये चांगलं कार्य झालंय. काय होतं गाण्यात ते घ्या सर्वांना कळू दे. तिचं कार्यामध्ये तो वरुण राजा पण थांबत नाही. कारण तिला त्याचा मान लागतो. कारण इथं बसलेल्या मध्ये आहे त्याचा मान. म्हणतो गजर होऊ द्या मग गावदेव आणि गावदेवीचा होऊ द्या. या रिमझिम पडती पावसाची सरी ग सरी ग सरी माझी निघाली जरी ग मारी ग माझी निघाली जरी ग मारी पडती पावसाची सरी ग सरी ग सरी माझी निघाली जरी ग मारी ग माझी निघाली जरी ग मारी पडती पावसाची सरी ग सरी ग सरी माझी निघाली जरी बरी ग माझी निघाली जरी बरी निघाली जरी बरी ग माझी निघाली जरी पडती पावसाची सरी ग सरी ग सरी माझी निघाली जरी ग मारी ग माझी निघाली जरी ग मारी पडती पावसाची सरी ग सरी ग सरी माझी निघाली जरी ग मारी ग माझी निघाली जरी ग मारी पडती पावसाची सरी ग सरी ग सरी माझी निघाली जरी बरी ग माझी निघाली जरी बरी पडती पावसाची सरी ग सरी ग सरी माझी निघाली जरी बरी ग माझी निघाली जरी हळदी कुंकाची ग घाई आली आली ग लखाबाई हळदी कुंकाची घाई आली आली ग लखाबाई हळदी कुंकाची घाई आली आली ग लखाबाई हळदी कुंकाची घाई आली आली ग लखाबाई मदन मागायला पहिले मदन वाड्यात गजाई वाड्या वाड्याला पहिली वाड्यात गजाई मागायला पहिले मदन वाड्यात गजाई मदन वाड्याला पहिली बाई वाड्यात गजाई पडती पावसाची सरी ग सरी ग सरी माझी निघाली जरी ग मारी ग माझी निघाली जरी ग मारी पडती पावसाची सरी ग सरी ग सरी माझी निघाली जरी ग मारी माझी निघाली जरी ग मारी पडती पावसाची सरी ग सरी ग सरी माझी निघाली जरी बरी ग माझी निघाली जरी बरी पडती पावसाची सरी ग सरी माझी निघाली जरी बरी माझी निघाली जरी बरी बोल बोलाई मातेच्या नावानं. मी हळू बोलतो तुम्ही हळूच बोलाला. म्हणून म्हणा बाबा हो नितीने मला गावाशिवायची गावदेवी माता माऊली म्हणला बाबा. अरे माता माऊली दुनिया धावली हो कथा कर्माची लावली म्हणला महाराज. म्हणून ती गावदेवी मातेला कसं आमंत्रण करायचं सर्वांनी टाळ्या वाजवायचं
आई ग गाव देवी तू ग गावाची पाडरी साऱ्या गावचं सबर करी तुझ्या गावाची मांडरी साऱ्या गावचं सबर करी गावाची मांडरी बोलवणी केली आपण विचारूया आता कोण आले बोला महाराज सुरुवात तुमच्यापासून सुरुवात करा विचारा कोण आले बोला कोण आले सांगायचं मागे नाही सरायचं आलेत ना आता कोण गावदेव तू यांना विचारा कोण आलेत आपण हा खंडोबा आपण कोण आलेत कोण पाहिजे ना म्हणपण आपल्याला मग सांगायचं कोण आलेत कसं रुपये तुझं कसं आहे पण कोण आहेस पाण्यातलंय त्यांना याच्यावर माहिती देतं का आज एक्स्ट्रा आहे का माहिती असा म्हणजे येणाऱ्या वारीला मग शेवटच्या माणसाला ऐकायला गेला पाहिजे पण मी काय बोलतो ना बरोबर वाटत ऐकलंच काय बोलतोय का स्पष्ट असले बरा बोला महाराज त्यांना एक माहिती अजून विचारा मागची वारी विचारा कोण आले मी गावदेवी आहे गावदेवी कोणत्या शिवाराची कोणत्या गावाची या शिवाराची आहेत का आनंदाने आलेत का मग आनंदाने आलेत माऊली आनंदाचा गजेड आम्ही देऊच पण आनंदाचं जे तुझं कार्य आहे ते आम्ही करून घेऊ पण आम्हाला गावाला पडल्याने मला पडलेला असतो गोडा नेहमी बघूया यांना विचारा सांडे महाराज या बोला कोण आलेत सांगायचं आलेत ना तुम्ही आलेत का ना आलेत तुम्हाला तुमचं मानपान पाहिजे का नको पाहिजे का नको कुठून बसलेत तुम्ही कुठे बसलेत कोणत्या रूपाचे पाण्यात बसले पण कोणत्या रूपाचे काय आहे तुम्हाला मानपान सांगायचं कुठे बसलेत कुठे बसलेत हा पाण्यात बसलेत ती जागा आहे का आज शिवारात मग कुठे इथे इथे पण काय तुम्ही पाण्यात बसलेत पण कोणत्या रूपाचे रूप काहीतरी असेल ना तुम्हाला तसं गजर करायला आम्हाला का हो तसं आम्हाला गजर करायला बोला तसा तुमचा नावाचा गजर करतो आम्ही बोला नाव नाही तुम्हाला पण आहे नाव मग सांगा ना पहिला तुमचा गजर करू बोला लवकर कसं रूप आहे तुमचं दाखवा रूप दाखवाल संबल वाजवा नसतं घ्या संबल गजर पण नाव ना गाव नाही प्रजेला काय वाटेल हे कुठलं आलं बाहेरचं तुम्ही बाहेरचे आहेत का
मग कुठून आले ते सांगाल तर नुसतं संबलवादला म्हणजे काय समजत त्यांना कोण आले इथले आहेत पाण्यातले आहेत ना तुम्ही पण कोण आहेत पाण्यामध्ये भरपूर काय आहे बोला लवकर किती वर्षाने आलेत किती वर्षाने रूप दाखवलं तुम्ही जागरण गोंधळ किती वर्षापूर्वी केला होता 13 वर्षांनी 13 वर्षांनी वार आलं होतं का नाही आलं मग आलंय तर तुमचं रूप सांगा सर्वांना रूप पाहिजे ना कोणतं आहे येणाऱ्या प्रत्येक शक्तीचं रूप ओळखायचं आपण येड्या भक्तीने आपण साकडं घालायचं बोला बोला सांगायचं आम्हाला तुम्हाला रूप आहे का नाहीये असं बिनरूपाचं राहायचं का तुम्हाला मग सांगा लवकर या गावदेवीचं चला ते रूप नंतर सांगतील पाण्यातलं आहेत फक्त बोलतात आता पाण्यामधलं काय ना पण ते पाहू या ठिकाणी देवाचे भोळे भक्त किशोर पाटील शिरोले यांनी यांना आमचं वाद्य आवडल्याबद्दल 100 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन या गावदेवीचं माऊली माऊली त्यांना द्या ते शिवलं योग कसा फिरता येईल कुठे पण हा त्यांना द्या तो त्यांना द्या म्हणजे होतो कुठे घेता येईल आपल्याला मागून तिकडून साऊंडच्या बाहेरून द्या आई माझी गावाची गावदेवी गावाची गावदेवी 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 आई माझी गावाची आई तुमची गावाची गावदेवी पण कोणत्या रूपाची आहे तुम्ही ओ गौली मामा गावदेवी गावाची आहे पण कोणत्या रूपाची तसं गजर करायला बोला कोणत्या रूपाच्या आल्यात आनंदाने आल्यात ना गावामध्ये आई खूप आहेत पण तुम्ही कोणत्या रूपाचे आहेत दोन आहेत ना गावाच्या गावदेवी किती आहेत गावाले किती आहेत गावाच्या गावदेवी या गावामध्ये गावदेवी किती आहेत म्हणजे या गावात देवी किती आहेत माहित नाही कोणाला वयस्कर मंडळी कोण आहे वयस्कर मंडळी किती देवी आहेत हा या गावामध्ये देवी किती आहेत मी सांगत ते तुमच्या जुन्या माणसांना माहिती पाहिजे या गावामध्ये दरी आहे का मरी आहे का आहे ना अजून एक आहे बघू आपण तिला विचारू कोणत्या रूपाचे आहेत बोला आम्ही 7 जण बाया पण आहेत हा कुठे बसल्या बाय माझ्या सत्सनी माऊल्या आनंदाचा गजेला आनंद द्यालात तसा आम्ही तुम्हाला आनंदाचाही मानपान देऊ पण माऊली हे कुल हे गाव हे शिवार तुझं आहे हे शिवार तुझं मोकळं आहे का माऊली हा मोकळं आहे ना मोकळ्या मनाने आपलं सर्व आलं पाहिजे जशी तू आलेस
तसा गावाचा गावदेव पण आला पाहिजे, सोबतीला आलाच पाहिजे. घ्या गजर त्याचा. येणं माझ्या गावदी बाई येणं माझ्या गावदे 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 बाई दोन मंडळी आपली जावा कुठे गेलेत बघा ते. या गावा देवाचं ये दवते ये पडते ये मला मला चली ये माझ्या गाव देवा ये माझ्या गाव देवा ये माझ्या गाव देवा ये माझ्या गाव देवा ये गाव देवा ये माझ्या गाव देवा ये माझ्या गाव देवा माझ्या गाव देवा दोन जातील. एक जण उठा, कोणतरी सुवासीन उठा. सुवासीन उठा. गावदेवीचं झाड केलं, त्याला आरतीचा मान द्या. महाराज द्या. जाऊ दे ज्याला जायचं जाऊ दे. आपण परत विचारू. थांबा ना, बसा ना. जाऊन कुठं जाणार, परत येणार. हा, मग जाऊ दे ना, भेटीला गेलं तर जाऊ दे ना. काय ते आहेत ना गोष्टी, विचारते ना. मला पण विचारायच्या, जाऊन येऊ दे आधी, मग विचारू आपण काय गोष्टी. त्याला मागच्या आरती करताना माऊली आनंदाने आल्या तर आनंदाने मानपान घ्या. परत आम्ही बोलवणी करू. चला माऊली आनंदाने आला तर आनंदाने स्थानावर चला. आनंदाने स्थानावर चला. सगळे येतील, बघू आपण. काय घाबरू नका, काय नाही होईल बरोबर. चला माऊली स्थानावर चला. आनंदाने परत आम्ही तुमची बोलवणी करू, परत तुमचं मानपान करू आम्ही. जे का आनंदाने सर्व येऊन जाऊ दे आधी, एकदम मकल्या मोनाने. यांना विचारा कोण आलेत. कोण आले सांगा आम्हाला. साती आसरा